हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. मी कुणाल बिरादार. मी तुमच्यासाठी घेऊन आलोय आणखीन एक नवीन व्हिडिओ, ते म्हणजेच ऑप्शन चेन मॅजिक. रिसेंटली व्हिडिओ आपण केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन चेन काय असते ह्या आपण सगळ्या गोष्टी डिस्कस केल्यात. बट त्याच ऑप्शन चेनच्या बेसिसवरती आणखीन एक मॅजिक आहे, जी की खूप सिक्रेट गोष्ट आहे, जी की मी आज तुम्हाला देतोय. तर त्या मॅजिकमध्ये रूल्स आहेत, जे की 4 असतील 5 असतील, ते रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि त्याच डेटावरती तुम्हाला ट्रेड घ्यायचे आहे डेली बेसिसवरती. मी सध्याच्या टायमिंगला तेच करतो आणि माझे जेवढे स्टुडंट आहेत आज प्रत्येक जण त्याच OI वरतीच ट्रेड करते आणि त्या OI वरतीच आज प्रत्येक जण प्रॉफिट करतो. सो तुम्हाला पण ते गोष्ट पाहिजे असेल, सो तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ बघा, जे की स्टार्ट टू एंड. स्किप करू नका, फास्ट फॉरवर्ड करू नका, तुम्हाला काही समजणार नाही. स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत खूप इम्पॉर्टंट त्यामध्ये गोष्टी आहेत. सो तुम्हाला ते गोष्ट माहिती राहणे खूप गरजेचे आहे. सो या स्क्रीनवरती चला आपण डिस्कस करू ऑप्शन चेन मॅजिक काय असते ते. सो काय असतं हे ऑप्शन मॅजिक, ते बघण्याच्या अगोदर मी थोडंसं एक रिवाइज करतो. ह्या अगोदर आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे, जी की ऑप्शन चेनचा तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याच व्हिडिओवरतीच अवलंबून हा व्हिडिओ आहे, तरच तुम्हाला हे मॅजिक कळेल. ते तुम्ही बघितला नसताल तर तुम्हाला आय बटन वरती तो व्हिडिओ भेटेल. सो तुम्ही आय बटन वरती क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकता. ते अगोदर व्हिडिओ बघा, देन त्याच्यानंतर हे मॅजिक बघा, जेणेकरून तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी समजेल की डेटा कसा फाइंड आउट करायचा असतो आणि डेटाच्या बेसिसवरती कशी ट्रेडिंग केली जाते. हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर ते गोष्ट तुम्हाला करावी लागेल. पहिल्यांदा तो ऑप्शन चेनचा माझा व्हिडिओ बघून घ्या, देन त्याच्यानंतरच ह्या व्हिडिओवरती या, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी हे व्यवस्थित समजेल. सो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल, स्क्रीनवरती तुमच्या समोर स्क्रीन आहे आणि स्क्रीनवरती तुमच्या समोर रूल्स असतील ऑप्शन चेन मॅजिकचे, जे की तुमच्या समोर 5 रूल्स तुम्हाला दिसत असतील. फर्स्ट रूल, सेकंड रूल, थर्ड रूल, फोर्थ रूल आणि फिफ्थ रूल, असे 5 रूल्स आहेत. ते 5 रूल्स तुम्हाला आपल्या मार्केटमध्ये बघायचे आहेत आणि त्या बेसिसवरती ट्रेडिंग करायचे आहे. तर मी 5 रूल एक्सप्लेन करतो. त्या अगोदर तुम्हाला सर्वात महत्वाचं जे की ह्या मॅजिकला लागतं ते गोष्ट म्हणजेच की काय असतं हे ATM. ओके, ते डिस्कस करतो मी. आणि हे पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, एटीएम काय असतो, इन द मनी काय असतं आणि OTM काय असतं, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ग्रिक्स म्हणून टाका अथवा ऑप्शन ट्रेडिंग म्हणून टाकवा. तुम्हाला ते पण व्हिडिओ मी तयार करून देईल अथवा ते पण व्हिडिओ मी बनवेल, जेणेकरून तुम्हाला त्याची पण हेल्प भेटेल. सो ATM काय असतं, तर फॉर एक्झाम्पल एखादी निफ्टी आहे, तर निफ्टीमध्ये स्पॉट प्राइस असते. फॉर एक्झाम्पल 24,393 एक प्राइस चालू आहे निफ्टीची, जे की सध्याच्या करंट सिच्युएशन, मी फक्त एक्झाम्पल घेतोय. तर ह्याच्या जवळपासचा जो पण स्ट्राईक प्राइस असते, फॉर एक्झाम्पल याच्या जवळपासची स्ट्राईक प्राइस बघायला गेलात तर 24,350 निफ्टीमध्ये एक स्ट्राईक प्राइस आहे, जे की ATM आहे, ऍट द मनी. तर हे तुम्हाला फाइंड आउट करणं खूप गरजेचं असतं. देन त्याच्यानंतर ह्याच्या जवळपासची आणखीन एक स्ट्राईक प्राइस बनते, ते म्हणजे 24,400. हे आणखीन एक तुमची ATM म्हणत असते. तर ह्या दोघांना पण तुम्ही ATM म्हणू शकता. पण जे सर्वात जवळचा जे स्ट्राईक प्राइस असते ते ATM म्हणत असते. आता ह्या दोघांमधला प्रायोरिटी जे तुम्ही देणार आहात ते देणार आहात ह्या 24,400 ला, जे की 24,400 मुळेच हे ATM बनतो आणि प्राइस पण त्याच्या जवळपासचे, त्यासाठी तुम्हाला 24,400 हे डोक्यामध्ये ठेवायचे. आता या ह्या मॅजिक वरती, तर हे मॅजिक काय असतं ते गोष्ट बघू आपण. तर मॅजिक तुम्हाला बघत असताना 5 रूल्स डिसाइड आहेत. त्याच्यामध्ये जो फर्स्ट रूल आहे तो आहे एंटर मार्केट 1:30 PM. तुम्हाला हे मॅजिक जर ट्राय करायचं असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये 1:30 वाजता यायचं आहे. 1:30च्या नंतरच हे मॅजिक तुम्हाला ट्राय करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला बेस्ट टू बेस्ट ट्रेड भेटतील आणि तुमचे ते ट्रेड प्रॉफिटेबल तुम्हाला करून देतील अथवा प्रॉफिट तुम्हाला भेटून देतील. सो तुम्हाला फर्स्ट रूल ते अप्लाय करायचे. देन सेकंड रूल असेल की मार्केटमधलं जो डायरेक्शन आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. जसं की आपण बोलतो की मार्केट वरती जाईल, मार्केट खाली जाईल, मार्केट साईडवेज असेल. सो ते गोष्ट तुमच्या लक्षात ठेवायची की मार्केट कुठल्या डायरेक्शनला इंटरेस्ट आहे जाण्यासाठी, तर ते गोष्ट सेकंड रूल मध्ये येते. देन थर्ड रूल, जे की फाइंड तुम्हाला ATM करायचंय. जस्ट रिसेंटली मी आता सांगितलं तुम्हाला की आपण ATM कसा फाइंड आउट करतो, तर ATM तुम्हाला फाइंड आउट करायचंय. देन त्याच्यानंतर चौथा रूल आहे की बाबा क्रॉस सेक्शन. हे सर्वात महत्वाचं आहे. क्रॉस सेक्शन तुम्हाला जमलं तरच तुम्ही हे मॅजिक अप्लाय करू शकता अथवा तुम्हाला हे जमणार नाही. आणि लास्ट वन रूल आहे टेक ट्रेड. तर मी एक एक्झाम्पल घेतोय तुमच्या समोर आणि एक्झाम्पल थ्रू सर्व गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर तुम्हाला सर्वात महत्वाचं ऑप्शन चेन माहिती राहणं खूप गरजेचे आहे.
ऑप्शन चेनच्या बेसिसवरतीच तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर धन हे बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. तर धनवरती जाऊन तुम्ही अकाउंट काढू शकता आणि त्याची ऑप्शन चेन तुम्ही ट्राय करू शकता. तुमचं धनवरती अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले त्याची, पण तुम्ही जाऊन तिथं अकाउंट ओपन करू शकता. तर या स्क्रीनवरती इथं बघा की काय गोष्टी असतात ऑप्शन चेन मध्ये. तर मी फॉर एक्झाम्पल मी इथं एक गोष्ट घेतोय जी की एक ऑप्शन चेन तयार करतो तुमच्या समोर. 24,400, 24,450, 24,500, देन 24,550, देन वरती मी बघायला गेलं 24,350, देन 24,300, देन 24,250. हे स्ट्राईक प्राइस असते. इथं वरती मी पण लिहितो एक स्ट्राईक प्राइस आपण याला म्हणतो. देन तुमच्या राईट साईडला इथं पुटचे ऑप्शन्स असतात, राईट साईड लेफ्ट साईडला तुम्हाला कॉलचे ऑप्शन्स असतात. हे तर सर्वांनाच माहिती आहे. माहिती नसेल तर ते पण माहिती करून घ्या. चॅनलवरती त्याचा पण व्हिडिओ आहे, सो ते पण गोष्ट तुम्हाला कळून जाईल. तर ह्याच्यामध्ये एकच गोष्ट फाइंड आउट करायचं आहे की जे स्पॉट प्राइस चालू आहे मार्केटमध्ये, जे चार्टवरती तुम्ही बघता अथवा तुम्ही कुठलं पण प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर तुम्हाला फक्त प्राइस दिसते की 24,423 चालू आहे, 24,350 चालू आहे, व्हॉट एव्हर जे पण तुम्हाला प्राइस दिसत असेल त्याच्या जवळपासची तुम्हाला स्ट्राईक प्राइस फाइंड आउट करायचे. आता आपण फॉर एक्झाम्पल घेतोय की 24,400 हा माझ्यासाठी काय आहे हो, हा माझ्यासाठी आहे ATM ॲट द मनी. ह्याची प्राइस चालू आहे पुट साईडला जो की LTP असतो, प्रीमियम असतो, तो 100 रुपये आणि इकडे चालू आहे समथिंग 80 रुपीज. ओके, 80 रुपीज कॉल साईड आहे, 100 रुपीज पुट साईड आहे. देन त्याच्यानंतर त्याचा वरचा एक प्रीमियम आणि खालचा एक प्रीमियम तुम्हाला बघायचा असतो, तो 24,450 बघा, जे की पुट साईडला चालू आहे 180 आणि कॉल साईडला चालू आहे समथिंग 50 रुपीज. आता वरती या तुम्हाला 24,350चा जो पण पुट आहे तो दिसत असेल 60 रुपीज आणि जो कॉल साईडचा आहे तो तुम्हाला दिसत असेल 140 रुपीज. ओके, आता तुम्हाला दिसत असेल ATM तुम्ही फाइंड आउट केलं, त्याच्या वरचा प्रीमियम तुम्ही त्याचं व्हॅल्यू बघितला, त्याच्या खाली तुम्ही 450 ला आलात त्याचे पण व्हॅल्यू बघितलात. आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे, हे जो तुमचा ATM असतो 24,400 त्याची व्हॅल्यू जी असते कॉल साईडची 80 रुपीज तुम्हाला दिसत असेल, पुट साईडला तुम्हाला 100 रुपीज दिसत असेल. देन त्याच्यानंतर तुम्हाला एकच गोष्ट करायचं आहे, याचं क्रॉस सेक्शन करायचंय, ATM ला सोडून टाकायचं, त्याच्या वरचा कॉल साईड आणि त्याच्या खालचा पुट साईड जे की इथं 180 आणि इथं 140 हे दोनच गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. जसं तुम्हाला इथे दिसत असेल, ह्यानंतर तुम्हाला ह्या मॅजिक मध्ये अप्लाय करायचंय. ज्या साईडला तुमची व्हॅल्यू हे कमी असते, ज्या साईडला तुमची व्हॅल्यू हे कमी असते. आता ह्या दोघांमध्ये तुम्ही बघत असाल क्रॉस सेक्शन केल्यानंतर इथं 140 आहे, इथं 180 आहे. ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे 40 रुपीजचा डिफरन्स आहे. किती? 40 रुपीज. मग ह्या 40 रुपीजला तुम्हाला डिवायडेड बाय 2 करायचं असतं, जे की आन्सर येतं 20. ओके, तर मग तुम्हाला ज्या साईडला व्हॅल्यू कमी आहे त्या साईडला तुम्हाला तो प्रीमियम बाय करायचा असतो आणि त्याच्यामध्ये ऍड ऑन 20 रुपीज करायचे असते. म्हणजेच हा 140 रुपीजचा प्रीमियम पुढच्या 5 मिनिटांमध्ये 160 रुपीजला जाणार आहे, हे फिक्स आहे. आणि हा 180 रुपयाचा प्रीमियम 160 रुपीजला येणार आहे. जो वाढलेला असतो, जो जास्त असतो तो कमी होत असतो आणि जो कमी आहे तो वाढत असतो. आपण बायर्स आहोत, सो बायर्ससाठी एखादी व्हॅल्यू हे वाढल्यानंतर प्रॉफिट होत असतं. सो इथं पण तुम्हाला तेच गोष्ट करायची, जे प्रीमियम कमी आहेत ते बाय करायचे आहेत आणि प्रीमियम बाय करून ते जसं वर जातील तसंच त्या अकॉर्डिंग तुम्हाला डिवायडेड बाय 2 करायचे, जे पॉईंट डिफरन्स तुम्हाला भेटत ते, आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला तसं टार्गेट ठेवायचं आहे. इथं माझं टार्गेट असेल 20 पॉईंट्स. ओके, हा 180 ला मी काहीच नाही करणार, हे 180 कमी होणार आहे. सो तुम्ही सेलर असाल तर तुम्ही इथं सेल करू शकता. 180चं तो 160 पर्यंत येईल, तुम्हाला तिथं 20 पॉईंटचं तुम्हाला प्रॉफिट येईल. आणि जे बायर्स असतील ते 140 ला बाय करतील, 160 त्यांचं टार्गेट असेल, तिथं पण तुम्हाला 20 पॉईंट्स भेटतील, जे की तुम्हाला सफिशियंट आहे. हे गोष्ट तुम्हाला अप्लाय करायचे फक्त आणि फक्त स्कॅल्पिंगसाठी आणि स्पेशली ज्या इंडेक्सचे एक्सपायरी आहेत त्याच एक्सपायरीला हे फक्त आणि फक्त यूज करायचे. अदर डेजला तुम्ही यूज नाही करू शकत. हा करू शकता, बट त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स यावं लागेल. एक्सपिरियन्स नंतर ते गोष्ट तुम्हाला परफेक्ट जमेल. आज प्रत्येक जण आम्ही हेच गोष्ट करायलो आणि ह्याच बेसिसवरती आम्ही ट्रेड करायलो. आम्ही फक्त ऑप्शन चेन बघतो आणि ऑप्शन चेनच्या बेसिसवरतीच ट्रेड प्लेस करतो, चार्ट बघत नाही. न चार्ट बघण्याची आम्ही फक्त डेटा क्लिक करतो आणि त्याच्यावरतीच आम्ही ट्रेड प्लेस करत असतो. इन केस ह्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल सो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अथवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर. सो तुम्ही माझ्या टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून पण ह्या गोष्टीचं सोल्युशन घेऊ शकता.
इन केस तुम्हाला कुठली गोष्ट आणखीन पाहिजेच असेल सो तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगा की ह्या गोष्टीवरती असा व्हिडिओ तयार करा. सो मी तुमच्यासाठी नक्कीच तो व्हिडिओ बनवेन. आणखीन सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असेल, तुमच्यासाठीच हे व्हिडिओ बनत आहेत. एक मराठी माणूस पुढे जावं, ट्रेडिंगच्या फील्डमध्ये तो बेस्ट टू बेस्ट परफॉर्मन्स द्यावा, त्यासाठीच ह्या गोष्टी चालू आहेत. तर आमचं पण एक तुम्ही काम करू शकता. सो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला आणि देन त्याच्यानंतर तुम्ही लाईक करू शकता आणि शेअर पण करू शकता. आणि बेस्ट तुमचे ट्रेड असावे, प्रॉफिटेबल तुम्ही व्हावं, हे आमचा मोठो चालू आहे. सो इथंपर्यंतच हा व्हिडिओ असेल. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावरती तसं तुम्हाला सोल्युशन भेटेल. ओके, सो थँक्यू, बेस्ट ऑफ लक.